मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे 20 तारखेपासून पायी यात्रा काढत आहेत, दिंडी काढत आहेत. त्यांचा आजचा 5वा दिवस आहे. त्यांचं हे कुटुंब आहे, त्यांचा मुलगा आहे आणि त्यांची पत्नी देखील आहे. बातचीत करण्याचा प्रयत्न करतो. कसं पाहता आजचा 5वा दिवस आहे, पप्पा यात्रेत आहात, दिंडीत आहे? सकारात्मक भूमिकेने पाहत आहोत, कारण सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं ही सरकारकडे मागणी राहील आणि मुंबईला येण्याच्या आधी सरकारने आरक्षण द्यायला पाहिजे. आज 5 दिवस आहेत, ऊन वारा थंडी पाऊस. कधी पप्पांचा वगैरे फोन येतो, काही आठवण येते? पप्पाची आठवण रोज येते, पण फोन करता येत नाही, कारण पप्पा पूर्ण समाजाच्या वेदना घेऊन आणि हक्काच्या लढ्यासाठी इथून निघाले आहेत. त्याच्यामुळे आम्ही पप्पाला पाठिंबा पूर्णपणे देतो. सरकारची भूमिका आश्वासक वाटेल, सरकार काहीतरी विचार करते असं वाटतं? हो वाटतं, कारण आता असं वाटतं की सरकार लवकरात लवकर आरक्षण देईल आणि सरकारने दिलंच पाहिजे. कसं पाहता काल जरांगे पाटलांना भोवळ पण आली होती, ते गाडीतच झोपल्याचं एक फोटो पण व्हायरल होतं. एकंदरीत ते पाहून कसं वाटतं मनाला? ते पाहून दुःख वाटतं, पण ठीक आहे, समाजासाठी त्यांनी आहे 23 वर्ष झालं उपोषणच करतात मराठा आरक्षणासाठी. तर ते स्वतःला त्रास करून घेतात, पण समाजाला त्रास नाही व्हावा ही आमची आणि त्यांचीही भावना आहे. आज अख्खा समाज तुमच्याकडे अपेक्षेनं पाहते, जरांगे पाटलांकडे अपेक्षेनं पाहते. सरकार कुठंतरी अपेक्षा पूर्ण करेल वाटतं? हो, सरकारने केलीच पाहिजे, कारण लई दिवसाचा लढाई हा 1-2 वर्षाचा नाही, तर गेल्या 70-40 वर्षापासूनचा लढाई. सरकारने आता तरी आरक्षण दिलंच पाहिजे. तुमचे डोळे पाणावत आहेत, ऊर भरून येताना दिसतंय. काही आठवणी जाग्या होतात? हो, 5.5 महिने झालं ते घरी नाहीत. दुःख वाटतं, कारण असं तरी आता तरी वाटतं उद्या म्हणजे असं म्हणलं जातं की 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन. असं वाटतं आज तरी मराठा सत्ता दिन येईल की मराठ्यांना आरक्षण भेटेल. त्यासाठी आनंदही वाटतो ना. असं वाटतं आज जर आरक्षण जर सरकारने दिलं तर ते नक्की लवकर घरी येतील. मुंबईत जाण्यापूर्वी आरक्षणाची मागणी मान्य होईल असं वाटतं? हो, सरकारने केली पाहिजे. आता ते सरकारच्या हातात आहे, सरकारने केली पाहिजे. काय आश्वासन दिलं होतं तुम्हाला जरांगे पाटलांनी ज्यावेळेस तुम्हाला सोडून ते 5.5 महिन्यापासून विभक्त आहेत, समाजासाठी झटतात? इथून गेले त्या दिवशी म्हणजे ते कधीही उपोषणला किंवा आंदोलन त्यांचं असलं की ते जाताना सांगून जातात, आलो तर तुमचा, गेलो तर समाजाचा. कारण उपोषणला बसल्यावर कधी काय होईल माणसाला ते सांगता येत नाही. पण सरकारला एवढीच विनंती करते, ह्यावेळेस त्यांना उपोषणाची वेळ येऊ देऊ नका. ज्यावेळेस तुम्ही भेट घेतली तुम्हालाही अश्रू अनावर झालं होतं. 2 लहान चिमुकले हे गळ्याला पडून रडत होते. कसा क्षण होता? दुःखही होतं आणि आनंदही होता. असं वाटत होतं आता गेले तर आरक्षण घेतीलच आणि ते सरकारने दिलंच पाहिजे. आणि असं वाटलं की आता 5.5 महिन्यानंतर एकदम जवळून भेटल्याच्या नंतर रडायलाही आलं. जरांगे पाटील ही जाताना अश्रू अनावर झाले होते. मी परत येईल का नाही, शाश्वती नाही असं ते म्हणाले. असं का वाटलं असेल त्यांना? ते शब्दाचे पक्के, दिलेला शब्द ते मागं कधी म्हणजे असं एखादा शब्द जर एखाद्याला दिला तर ते कधीच नेतातच. पण सरकारला विनंती आहे, आता ह्यावेळेस तुम्ही उपोषणाला बसायची वेळ येऊन देऊ नका. त्या दिवशी त्यांना रडायला आलं, कारण 5.5 महिने झालं ते आंतरवालीला येतं. तिथले लोकही खूप रडायला लागले, तर तेही भावूक झाले. काय आव्हान कराल जरांगे पाटलांना स्वतःची काळजी घेण्यासाठी, तब्येतीची काळजी घेण्यासाठी? त्यांना सांगेन तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, पण सरकारला ही मागणी राहील की तुम्ही लवकरात लवकर आरक्षण द्या. म्हणजे मुंबई जाम करण्याची वेळ येणार नाही? ते सरकारच्या हातात आहे, आम्ही कसं सांगणार ते. सरकारने दिलं लवकर आरक्षण तर मुंबई कशाला जाम करते, गुलाल टाकूनच वापस येतील. शाश्वतता वाटते दिवाळी साजरी होईल आरक्षणानंतर? हो वाटते, कारण बऱ्याच दिवसाचा लढाई आता तरी असं वाटतं आनंद आणि दिवाळी साजरी होईल. नक्कीच हे जरांगे पाटलांचं कुटुंब होतं. सरकार जो आहे कुठंतरी आता आश्वासक भूमिका घेतली पाहिजे आणि लवकर आरक्षण आहे ते दिलं पाहिजे, जेणेकरून मुंबई देखील जाम झाली नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता 2 दिवसात काय निर्णय होईल याकडे आता संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, जालना.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.